विद्यार्थी मित्रांनो, मी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी आदेश बाळासाहेब करपे कर्मयोगीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये अतिशय आनंदपूर्व वातावरणामध्ये तुमचं स्वागत करतोय. आज तुम्ही बघत असाल तोंडावर एवढा ग्लो का बरं आहे माझा, कारण की ज्या गोष्टीत आपण अडकलेलो होतो 1-1.5 वर्षापासून की तलाठीची ऍड येणार आहे का, तलाठी सरळ सेवेत राहणार आहे का, एमपीएससी मध्ये राहणार आहे का, नेमकं काय बॅच कधी चालू होणार आहे, मग तुम्ही बॅच का बरं चालू केली नाही, अनेक कॉल येत होते, मेसेज येत होते, पण आपण कोणती बॅच चालू केलेली नव्हती. ती याच गोष्टीसाठी की कन्फर्मेशन कोणाकडेच नव्हतं. आणि जर एमपीएससी कडे जाणार आहे तर ती कधी येणार आहे, याच ग्रुप सीच्या ऍड मध्ये राहणार आहे का, कारण की आता जस्ट प्रॉब्लेम असा झाला होता की एमपीएससी ऑनलाईन करायचं म्हणत होते, मोठे मोठे आंदोलन झाले, आपल्या नाशिकमध्ये पण आपण केलं. आणि त्यानंतर मग एमपीएससीने डिक्लेअर केलं की 1 वर्षासाठी का होईना ती ओएमआर पद्धतीनेच आपली ऑफलाईन एमपीएससीची परीक्षा होणार आहे, पूर्व परीक्षेची. म्हणजे थोड्या वेळापूर्वीच आपली ऍड म्हणू शकतो, ऍड ऑलरेडी आलेली घटकाची, बट त्याच्यामध्ये काही पद ऍड झालेले आहेत घटकच्या एमपीएससीच्या ऍड मध्ये. आणि टोटल जी संख्या आहे एकूण, म्हणजे तलाठीची 1500 प्लस आहे आणि क्लर्क वगैरे बाकी सर्व गोष्टी मिळून एकूण ऍड जी आहे 5700 प्लस जागांची झाली आहे. ऐतिहासिक अशी ऍड आहे मित्रांनो, आणि सुवर्ण संधी प्रत्येकाला आपला ठसा उमटवून दाखवण्याची. आता नेमकं या ऍड मध्ये काय आहे ती आपण एकदा ऍड आणि आजचं जे नोटिफिकेशन काय आलंय आयोगाचं ते एकदा बघूयात. तर जस्ट आज 22 जुलै 2026 ला आलेलं परिपत्रक आहे आयोगाचं. त्याला आपण शुद्धीपत्रक म्हणूयात, कारण की ऍड ऑलरेडी आपली आलेली होती. आता इन डिटेल मध्ये बरेच जण पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, तर त्यासाठी मला इन डिटेल मध्ये पूर्ण मी ऍड सांगतो. तर सगळ्यात पहिले जी आपली ऍड होती 2026 ची घटक पूर्व परीक्षा 2026, आणि एकूण 2619 पदांसाठी ती होती. त्याच्यानंतर झालं असं की एक परत शुद्धीपत्रक आलं, आणि त्यानंतर आपल्याला सांगण्यात आलं होतं की आपली जी नवीन एक्झामची डेट असणार आहे ती 25 ऑक्टोबर 2026, म्हणजे आजपासून जवळपास 3 महिन्याने तुमची प्रिलिम्स पूर्व परीक्षा असणार आहे मित्रांनो. पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे आहे 3 महिने. खूप कमी वाटत असेल, टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत. आणि ती ऑफलाईन ओएमआर पद्धतीने आपली ती परीक्षा होणार आहे. तसंच त्यामध्ये मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती. आता पुढचा आदेश आपण वाचूयात. आणि त्यानंतर काही मागणी पत्र त्यांच्यात आलेले, याचा सारांश सांगतो. मागणी पत्र आलेले, आणि ते मागणी पत्र नेमके कोणकोणते आहेत, फक्त तलाठी नाही बाकीचे पण काही मागणी पत्र आहेत, तर त्यावर आपण एक लक्ष देऊयात. सगळ्यात पहिले बघा, पहिला कॉलम आहे महसूल आणि वन विभाग, रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि सर्वांच्या प्रतिष्ठेची अशी पोस्ट आहे ती म्हणजे तलाठी, म्हणजेच काय तर ग्राम महसूल अधिकारी. आणि ऑफिशियली ती आता एमपीएससी घटकाकडे गेलेली आहे मित्रांनो, आणि तिच्या तब्बल 1539 जागा आलेल्या आहेत. 1539 जागा. आता याच्यामध्ये पण दरवेळेस कसं असायचं, जिल्हा वाईज जागा निघायच्या, आता तसं नाही. आता ह्या एकत्र जागा आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या, त्यामुळे याच्यामध्ये मग आरक्षणाचा फॅक्टर असतील, बाकी पेसा फॅक्टर असेल, बऱ्याच गोष्टी असतील, ते आयोग नंतर आपल्याला सांगेल. सध्याला जागा आहे 1539. आणि यासाठी पात्रता जी आहे तेच मी सांगतो की पात्रता जी आहे एकदम सिंपल आहे. संविधानिक विद्यापीठ जी कोणती युनिव्हर्सिटी आहे त्यामधली फक्त तुम्हाला पदवी पाहिजे आहे. पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. हे बघा, कोणत्याही शाखेतील पदवी, मग तुम्ही आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स, इंजिनियर कोणताही चालेल, फक्त ऑफिशियल ग्रॅज्युएट तुम्ही असले पाहिजेत. आता वयोमर्यादा जी आहे, तर ग्रुप सीच्या पेपरची जी वयोमर्यादा होती ती 38 वर्ष होती. प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार ही ओपन साठी आहे, ती बदलत असते. ती एकदा आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवू की नेमकी गणना काय, त्यावर एक व्हिडिओ नक्की असेल. तर प्रत्येकाचे डेट दिलेले आहे की कुठून ती वयोमर्यादा स्वीकारली जाईल. आता बघा, तलाठी तर आलेले, तलाठी सोबत अजून कोणकोणते पद आलेले आहेत आपण ते पण एकदा बघून घेऊ. आता हे जे पद आहे हे क्लर्कचं पद आहे, लिपिक किंवा अभिलेखपाल आपण ज्याला म्हणतो, त्याचे 11 पद आहेत. त्याला कोणत्याही शाखेतील पदवी लागेल. नंतर त्यातच असलेलं सहाय्यक अधीक्षक म्हणून एक पद आहे, त्यालाही 11 पद आहेत, त्यासाठी पण सेम आहे, कोणत्याही शाखेतील पदवी. मुंबईच्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातली ही पोस्ट आहे. नंतर कृषी विभागातली, मात्र ही आपल्यासाठी नाहीये मित्रांनो, जे कॉमन अभ्यास करणार आहेत. तर ही पण गटकचीच अधिकारी, मत्स्य विकास अधिकाऱ्याची पोस्ट आहे. ती जवळपास 254, 250 पेक्षा जास्ती जागांची पोस्ट आहे. पण इथे मात्र त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे, मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी BFSC धारण करणे आवश्यक. सो जर असेल कोणी
त्या BFSC मधलं तर भाई तुमची लॉटरी लागलेली आहे. कारण एवढे पदच नाही, जेवढे पद आहेत तेवढे फॉर्म तरी आता का बघावे लागतील त्या पदातले. सो माझं असं मत आहे, जे कोणी असतील BFSC वाले, तुम्ही नक्की प्रयत्न करा, हा फॉर्म लवकरात लवकर भरा. पुढे जाऊ. नंतर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत महाराष्ट्रातले, त्याच्यामध्ये असलेले बघा लिपिक आणि टंकलेखकाच्या जागा, ज्या की ऑलरेडी ग्रुप सी मध्ये आहेत, त्या आता वाढलेल्या आहेत. वाढल्यात नेमक्या किती तर बघा 230 आहेत नागरी पुरवठा विभागातल्या. नंतर अन्न नागरी पुरवठ्याच्या अजून 155 जागा. नंतर आदिवासी विभागात 69 आणि महसूल विभागातल्या, वन विभागातल्या परत 480 क्लर्कच्या जागा. आता वर जे बघितलं आपण 1539 ते तलाठी होतं, म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी. आणि आता जे आहे ते महसूल सहाय्यक म्हणजेच काय क्लर्क. त्याच्या जवळपास या 480. बघा त्यांनी क्लिअर मेन्शन आहे काही गोष्टी, कोणत्याही शाखेतील तुम्हाला पदवी लागेल. आणि अजून एक महत्वाचा फॅक्टर ज्याला बरेच जण इग्नोर करतात, की येत्या 3 महिन्यात जर तुमची प्रिलिम्स आहे, नंतर 1-2 महिन्यामध्ये तुमची मेन्स आहे, त्यावर आपण थोड्यात बोलू. त्यासाठी तुम्हाला आहे ना आपलं टायपिंग सर्टिफिकेट म्हणजे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तर लागेल, टायपिंग सर्टिफिकेट सुद्धा क्रमप्राप्त आहे. मग आता इथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे, अर्हता आवश्यक म्हणजेच काय, मराठीची 30, जर टॅक्स असिस्टंटची वेगळी पोस्ट असते त्यासाठी इंग्लिश 30 आणि 40 दोन्ही चालतं. आणि फक्त क्लर्क जर पाहिजे तर अल्टरनेट कोणतं पण चालतं. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती की तुम्ही येत्या 3-4 महिन्यामध्ये तुमचं कोणत्याही वेने जा, तुम्ही कोणत्याही प्रकारे हे M30 म्हणजे मराठी 30 किंवा इंग्लिश 30-40 म्हणजे टायपिंगचा कोर्स करा. 3 महिने आरामात निघून जाईल एक्झाम. नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये टायपिंगची तुमची एक्झाम असेल. तुम्ही टायपिंगचं सर्टिफिकेट एक तरी काढून घ्या, जेणेकरून तुम्ही बाकी बघणारे जे काही माझे दुसरे मित्र आहेत जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत, टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्ही मेन्सला बसाल. म्हणजे फक्त त्या 1539 ने उरलेल्या सगळ्याच जागांना, जवळपास 6-7 हजार जागांना तुम्ही मेन्सला बसाल. आता तर प्री मेन्सचा पॅटर्न कसा असतो तो पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पुढे जाऊ आपण. बघा एकूण जागा वाढल्या आहेत 3088 जागा वाढलेल्या आहेत मित्रांनो. ऑलरेडी 3-4 हजार होत्या. ते म्हणतात उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणीय पदांचा तपशील म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे स्वतंत्रपणे डिक्लेअर केलं जाईल, त्यांनी सांगितलेलं आहे. सो ते येईल थोड्या दिवसांनी, आयोग करेल डिक्लेअर. आपण आपला फॉर्म भरून द्यायचा असं ते म्हणतात. सदर बाब विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. आपल्याला फॉर्म भरावा लागेल. आता 2 प्रकारचे लोक आहेत. आता मोस्ट ऑफ महाराष्ट्राने ग्रुप सीचा फॉर्म ऑलरेडी भरला होता, जे क्लर्क, टॅक्स असिस्टंट, एक्साइज साठी ऍप्लिकेबल होते, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर साठी. आता त्यांनी काय करायचंय तर बघा, तुम्ही ऑलरेडी फीज पेड केली आहे, सेंटर निवडलेलं आहे, पण त्याबद्दल आयोगाने इथे कुठे काही मेन्शन अजून केलेलं नाही. तर उद्या परवा 13 बराच डेट आहे आपल्याकडे, 5 ऑगस्ट पर्यंतची वेळ. आयोग काहीतरी शुद्धीपत्रक काढेल आणि आपल्याला मे बी तलाठी वगैरे इतर पोस्टवरती टिक करायला लावेल. आणि जे दुसरे लोक आहेत ज्यांना काहीच माहित नाहीये, तर एकदम सिंपल आहे, तुम्हाला काय करायचं ते पण सांगून देतो. MPSC लॉग इन या आयोगाचं ऑफिशियल वेबसाईट MPSC.com. त्यावर MPSC लॉग इन गेल्यावरती जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी फक्त अकाउंट क्रिएट करायचंय. तिथे क्रिएट केल्यानंतर सिंपल आहे, तुम्ही मोबाईलवर पण करू शकता, अदरवाईज सायबर कॅफेत जा जर एकदमच नवीन असाल तर. तिथे तुमचे काही डॉक्युमेंट्स असतात, जसं की शाळा सोडल्याचा दाखला, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर नवीनच अपलोड करा. परत तुमचा रहिवासी दाखला जो असतो त्याला आपण म्हणतो. बाकीचे काही सर्टिफिकेट्स असतील तुमचे ग्रॅज्युएशनचे रिझल्ट, हे तिथे अपलोड करून तुमची प्रोफाईल बनवा. प्रोफाईल बनवायला हार्डली 25-30 मिनिटं लागतात. आणि त्यानंतर जो काही फॉर्मची ऍड असेल, तुम्ही वाटलं असेल त्यासाठी आपण एक अजून छोटासा एक व्हिडिओ बनवू रील मध्ये किंवा शॉर्ट मध्ये, तर मी तुम्हाला दाखवेल कसं बनवायचं ते. आता जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले, थोडंसं वेट करा, 2-4 दिवसामध्ये आयोग एखादं परिपत्रक काढेल आणि ते आपल्याला सांगेल की नेमका फॉर्म भरायचा कसा आहे किंवा तलाठीची पोस्ट ऍड करायची की नाही करायची. ठीक आहे, नवीन विद्यार्थी तुम्ही प्रोसेसला लागून जा. बघा, यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश असल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणती तक्रार नंतर आम्ही ऐकणार नाही, असं आयोग म्हणतंय. की आधी ऍड मध्ये जागा नव्हत्या, नंतर आल्या, तर ती आपली चूक राहील. त्यामुळे आपण ऑलरेडी सगळ्यांना टिक मारून ठेवायचं. ठीक आहे. आता मुदतवार बघा काय दिलेली अर्ज सादर करण्यासाठी, कारण की आजच्या तलाठीच्या जागा आल्या ना. आधीच 2दा मुदतवार झालेली ती. बघा, अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक आहे तुमचा 5 ऑगस्ट. पण माझं असं मत एवढं 5 ऑगस्ट पर्यंत थांबू नका. शेवटचे 1-2 दिवस जरा वेबसाईट व्यवस्थित चालत नाही, तर तुम्ही या मंथ एंड पर्यंत काय ना फॉर्म भरून टाका.
तुम्हाला काही अडलं नडलं मी 100% मदत करेल. 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला मुदत आहे. नंतर जी काही आपली फीज असते खूप काही जास्त फीज नसते. TCS IBH ची 1000 रुपये होती तर 294 रुपये असते. आणि मेनची जी 344 असते, अदर कॅटेगरीजला ओपनला थोडी जास्ती असते. तर फीज तुम्ही 8 ऑगस्ट पर्यंत भरू शकतात. पण माझं असं मत आहे, जेव्हा फॉर्म भराल तेव्हा तुमची फीज देखील तुम्ही भरून टाका. आता आयोगाने एक नवीन गोष्ट तयार केली याच्यामध्ये. एवढा दिवस काय होतं, फक्त डेबिट कार्डने किंवा बँकिंग नेट बँकिंगने आपण पैसे भरू शकत होतो किंवा SBI मध्ये जाऊन चलन भरावं लागायचं. आता जस्ट नवीन याच्यात पाहिलं आम्ही मेनचा फॉर्म भरताना की UPI ऍड केले, म्हणजे फक्त तो QR कोड जो आहे तो स्कॅन करा, ID वरती टाका आणि तुमचे पैसे चालले जातील. सो आयोग तुम्हाला हे सांगतंय की फॉर्म कसा भरायचा काय. तर आता होप्सो तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असेल. आता आपण 2 लोकांसाठी बोलूयात, म्हणजे ह्या पूर्ण होल अँड सोल ऍडचा देखील तुम्ही विचार करा. प्लस एकच मिनिट, हा लास्ट स्लाइड राहिली की आता टोटल जागा किती झाल्या. ह्या 3100 ऍड झाल्या ना, ह्या 3100 जागा ऍड होऊन एकूण जागा, याला हायलाइट करतो मी, 5707 पदांकरता MPSC ग्रुप सी ची ही ऍड आलेली आहे मित्रांनो. यात 200-250 कृषीच्या जागा गेल्या तर 5400 पेक्षा म्हणजे जवळपास 5500 पदांची ही ऍड आहे आणि ही सुवर्ण संधी. यासाठी आपण सर्व ऍप्लिकेबल राहू. क्लर्क साठी मात्र तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट मस्ट आहे. सो लवकरात लवकर ते टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. आता आपण थोडंसं सिलेबस आणि पॅटर्न बद्दल बोलू. जे विद्यार्थी नवीन असतील आणि जे जुने असतील थोडंसं व्हिडिओ थोडासा पुढे करून घ्या, पुढे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले बघा, आता जेव्हा आपण तलाठीची भरती तेव्हा देत होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये मी पास झालो, माझे सहकारी पास झाले, तेव्हा सिंपल होतं. 200 मार्काला 100 प्रश्न असायचे, 100 क्वेश्चन. एक प्रश्न 2 मार्काला, नो निगेटिव्ह मार्किंग, काही नाही, नॉर्मलायझेशनने मार्क वाढायचे नाही तर कमी व्हायचे. आता ती प्रोसेस पूर्णपणे गेली आणि आता एक नवीन पद्धत आपल्याकडे आलेली आहे. आणि आता तुम्ही सरळ सेवेवाले तुम्ही देखील आता MPSC मध्ये आलेले आहात. सो नेमकी MPSC वर्क कशी करते हे आपण एकदा समजून घेऊ. सगळ्यात पहिले असते तुमची पूर्व परीक्षा आणि इकडे मी लिहिणार तुमची मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षा देखील एकदम सिंपल आहे. 100 प्रश्न, 100 मार्क. ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं, तरी पुन्हा सांगतो. त्यानंतर तुमचा वेळ आहे 1 तास. 1 तासाचा तुमचा वेळ आहे, म्हणजे ऍव्हरेज. त्यात तुम्हाला OMR वर गोळे करायचे हे लक्षात असू द्या. त्याची एक वेगळी प्रॅक्टिस आपण घेऊ. एक 34 ते 35 सेकंदाला तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा. मग आता प्रश्न कोणकोणते असणार आहे ते एकदा समजून घ्या. तर प्रश्न असणारे टोटली 7 आणि उपघटक केले तर 8 विषयांवरती. सगळ्यात पहिले असेल तुमचा इतिहास. याच्यामध्ये सिलेबस आयोगाने डिकोड केलाय, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आणणार आहे आपण. इतिहास महाराष्ट्राचा आणि भारताचा आणि समाज सुधारकांचा. नंतर आहे तुमचं भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. नंतर आहे तुमचं पॉलिटी व पंचायत राज. थोडासा अवघड वाटणारा इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र. नंतर येईल तुमची चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स, जवळपास 8 ते 10 महिन्याचं, किंबहुना आपण म्हणू 1 ते 1.5 वर्षाचं, म्हणजे मागच्या वर्षीपासूनच करंट अफेअर्स आपल्याला करावं लागेल, जगाचं, भारताचं आणि आपल्या प्रदेशाचं म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचं. नंतर येईल तुमचा जनरल सायन्स, ज्यात जनरल काहीच नसतं, सामान्य विज्ञान. आणि नंतर येईल तुमचं मॅथ्स, आणि याला जर एकत्र पकडलं तर मॅथ्स आणि रिझनिंग, त्याला आपण म्हणतो गणित आणि बुद्धिमत्ता. मग आता प्रत्येक याच्यावर प्रश्न येतात किती, करंट फॅक्टरनुसार. इतिहासावर येतात 10 प्रश्न, भूगोलावर आहे तुमचे 10 प्रश्न, पॉलिटीला येतात तुमचे 15, इकॉनॉमिक्सला पण येतात 15 प्रश्न, करंट अफेअर्स 15 ला आहे, सायन्स पण जवळपास 15 मार्काला तुमचं आहे, आणि मॅथ्स रिझनिंगला सर्वात जास्त मार्क आहे 20. त्यामुळे घाबरून जाऊ नका. सरळ सेवेला असताना आपण 25, 30, 50 मार्काला जवळपास, म्हणजे 25 क्वेश्चन्स तर मॅथ रिझनिंगचे करायचो, तेच कंटिन्यू करायचे आपल्याला. नंतर हा GS आपल्याला इन डिटेल मध्ये जायचं. मग आता या 100 मार्काचा काहीतरी कट ऑफ लागतो. फॉर एक्झाम्पल या वेळेसचा ग्रुप सीचा प्रिलिमचा कट ऑफ होता 50.25. मग आता ज्यांना ज्यांना तेवढे मार्क आहे कॅटेगरी वाईज थोडासा कमी जास्ती होतो. मग एवढे लोक, फॉर एक्झाम्पल 12 पट लोक, आता जेवढ्या ऍड आहेत, ऍड मध्ये जागा आहेत, फॉर एक्झाम्पल ह्या 5,500 जागा आहेत, तर तुम्ही विचार करा किती लोक मेन्सला जाणार आहेत. म्हणजे ही पण एक आनंदाची गोष्ट आहे की जवळपास 12 पट लोक काय करतात, आयोग मेन्सला नेतं. म्हणजे एक जागा असेल तर 12 जण जातात. मग विचार करा 5,000च जागा पकडा, 5,700 पण नका पकडू, 12×5 60. किती सारे लोक मेन्सला गेले, जवळपास 60,000, 55 ते 60,000 मुलं मेन्स देतील.
म्हणजे तुम्हाला खूप जास्त हा कट ऑफ पण खूप कमी होऊन जाणार आहे, लक्षात राहू द्या, खूप कमी होणार आहे. फक्त याच्यामध्ये क्लर्क आणि तलाठी कट ऑफ एकच लागेल, मेन्सच्या वेळेस मजा येईल जरा. म्हणजे तुम्ही ऍटलीस्ट क्लर्क नाही झाले तर तुम्ही तलाठी होणार, तलाठी नाही झाले तर इतर पदांवरती चाल, म्हणून टायपिंग काढून घ्या. तर कट ऑफ देखील हा जवळपास कमीच लागेल, किती लागेल त्यावर आपण नंतर चर्चा करू. पण जवळपास 60,000 मुलं हे मेन्सला जातील. आता मुख्य परीक्षा काय आहे, तर मुख्य परीक्षा आहे 400 मार्कांची आणि याच्यामध्ये आहेत 200 प्रश्न. आता मात्र तुमचे पेपर 2 होणार, पेपर 1 आणि पेपर 2 सेम. आता मात्र इथे जीएस होता, इथे येणार आहे तुमचं. आता तुम्ही बघा, जे तलाठी सरळ सेवेला आपण अभ्यास केला आता इंग्रजी आणि मराठीचा, तो इथे कामी येणार. तुमचे इंग्लिशचे असणार 50 प्रश्न आणि मराठीचे असणार 50 प्रश्न. दॅट्स इट. हे 100 प्रश्न म्हणजे टोटली बेस्ड अपॉन तुमचं मराठी आणि इंग्रजी व्याकरण, ग्रामर. याच्यामध्ये ग्रामर पण असेल, वोकॅब पण असेल, शब्दसंग्रह पण असेल, म्हणी वाक्यप्रचार पण असेल, 2 उतारे देखील असणार आहे. असे टोटल त्याबद्दल आपण इन डिटेल बोलूच, कसा पॅटर्न असेल. 100 प्रश्न तुमचे असणार आहे. आता पेपर 2 मध्ये काय असेल, तर हाच पेपर इथे रिपीट होईल, ज्याला आपण जीएसचा पेपर म्हणू. पण 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 यामध्ये थोडासा सिलेबस वाढला. याच्यामध्ये ना ऍक्ट ऍड झाले तुमचे 3-4 प्रश्नांना. ऍक्ट म्हणजे तुमचा माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम वगैरे हे ऍड झालं. नंतर एक 4-5 प्रश्न तुमचे कम्प्युटरचे ऍड झाले. कम्प्युटर आणि सायन्स ऑलरेडी तसंच आहे. याच्यामध्ये अजून एक शब्द ऍड झाला, टेक्नॉलॉजी. आणि जीआयएस जीपीएस चे 1-2 प्रश्न आणि मॅथ रिझनिंग जे तुमचं इथे 22 प्रश्नांना होते. बाकी पेपर सेम आहे. प्रिलिम्स पेक्षा मेनचा पेपर थोडासा जड आणि वेळ खाऊ असतो, एवढंच आहे. आता या दोघांना मिळून तुमचा कट ऑफ लागणार आहे 400 मार्क किंवा 200 प्रश्न. तो कट ऑफ किती लागेल वगैरे त्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवू. दोघांमध्ये कॉमन गोष्ट एक आहे की तुमची 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, एकाच 4. म्हणजे 4 प्रश्न तुमचे चुकले तर तुमचा वजा 1 मार्क जाईल डायरेक्टली, म्हणजे 1 मार्क पूर्ण जाईल किंवा 1 प्रश्नाचा पूर्ण मार्क जाईल. सो हे आपल्याला सरळ सेवेच्या वेळेस नव्हतं, तिथे क्लिअर होतं. जाण बिंदास मारून या मुलं 100च्या 100 अटेम्प्ट करून द्यायचे प्रश्न. आता तसं राहिलेलं नाहीये. सो बऱ्याच काही अडचणी पण येत्याही आपण क्लिअर करायचा प्रयत्न करू. आता बघा, हा झाला एकंदरीत पॅटर्न. तुमच्या प्रीची नेमकी डेट काय, तर आयोगाने सांगितल्यानुसार ती 25 ऑक्टोबर 2026 आहे. म्हणजे आजपासून जवळपास 3 महिने पकडून चला. आणि मुख्य परीक्षा दाखवताना आयोग 1 महिना पुढे, म्हणजे नोव्हेंबर मध्येच म्हणताय. पण जेवढं मी दिलेलं आहे, जेवढा 20-21 मेन्स आहेत बघा, पहिली की येईल, दुसरी की येईल, उत्तर आन्सर की, त्याच्यानंतर मग तुमचा रिझल्ट लागेल, मग आयोग वेळ देईल फॉर्म भरायला, तर 1 महिन्याने पुढे 1-2 महिना वाढतो. सो पुढे 45+ दिवस तुम्ही पकडून चला. एक्झॅक्ट डेट नाही सांगता, त्या दिवशी तुमची असेल मेन्स. आणि हे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात मेन्स. मग विचार करा तुम्ही, साधारणतः की डिसेंबरची तारीख पकडा, जरी आयोग 30 दिवस म्हणतं तरी पण. मग तुम्ही विचार करा, ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. जर तुम्हाला एवढी तयारी करायची, आता बघा तुमचा सामना, नवीन विद्यार्थ्यांना मी सांगतोय, तुमचा सामना जो आहे तो सगळ्या जुन्या खेळाडूंसोबत आहे. आता एमपीएससीची ग्रुप बी फेल झालेले, ग्रुप बी ची मेन्स फेल झालेले, ग्रुप सी ची पण मेन्स फेल झालेले, आणि ऑलरेडी काही ऑफिसर आहे, क्लर्क अँड टॅक्स असिस्टंट, ज्यांना काय बनायचंय, तलाठी. ते स्पर्धक पण इथे येणार, खेळणार. म्हणजे मेन्सला तुम्ही चालले जाल, पण मेन्सला खरी असणार तुमची लढाई. आणि मग अशा वेळी काय करायचं, कारण की तुमच्याकडे वेळ तर कमी आहे. मग आता ज्यांचा सेल्फ अभ्यास आहे, बिंदास ऑल द बेस्ट, तुमचा मित्र, भाऊ, सखा म्हणून मी नेहमी तुमच्या सोबत आहे. माझा मी प्रायव्हेट नंबर देखील तुम्हाला देतो, यावर फक्त व्हॉट्सअप करा, 77 43 89 13 40. कॉल कधी जमत नाही, सो व्हॉट्सअप करा. मी 100% प्रयत्न करेल तुम्हाला रिप्लाय द्यायचा, तुमची मदत करायचा. आता हे झालं ज्यांना हेल्प लागते त्यांना. बट अदरवाईज असेही काही माझे मित्र मैत्रिणी भाऊ बहीण आहेत जे नवीन आहेत, पण त्यांना तलाठी बनायचंय, त्यांना क्लर्क बनायचंय, त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी सांगतो. तर तुमच्यासाठी आपली आहे मित्रांनो इंटिग्रेटेड बॅच 2.0, आणि ऑलरेडी आपली स्टार्ट झालेली आहे, बट ती क्लर्क साठी होती. आता याच्यामध्ये माझे तलाठी बांधव देखील आलेले आहेत. तर येणाऱ्या मंडे पासून, या सोमवारपासून आपण आपली नवीन बॅच सुरू करत आहोत. याच्यामध्ये सर्व तुम्हाला बेसिक पासून असेल, मॅथ, रिझनिंग, इतिहास, भूगोल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर कुठे असते ना, तुम्हाला जिंकायचंय ना, अभ्यासासोबत नाही जिंकायचंय, तुम्हाला जिंकायचंय त्या प्रश्नांसोबत, त्यांच्या उत्तरांसोबत. मग आपल्या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे काय, तर प्रत्येक टॉपिकचा आपण पीवायक्यू घेत असतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे.
राज्यात पहिला येणारा एएसओ एसटी कॅटेगरीतला हर्षद बागुल एका वर्षाच्या तयारीत आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातली नाशिक विभागाची पहिली उद्योग निरीक्षिका दीपिका माले ही देखील एसटी टॉपर आहे. ही पण आपल्या अकॅडमीची एसटी धनश्री मॅडम आहे. बाकी छोटे मोठे रिझल्ट तर मी तुम्हाला सांगत सुद्धा नाही. आपले कैक मुलं हे प्रिलिम्स पण पास होतात, मेन्सला पण जातात. आम्ही स्वतः प्री मेन्सला असतो. आणि त्यातल्या त्यात अजून महत्वाची गोष्ट, आपली टॅगलाईन आता अधिकारी घडवणार भावी अधिकारी. आता थोडीशी टॅगलाईन मी बदलून देतो. आता टॅगलाईन मी देतो, आता तलाठी घडवणार भावी तलाठी. आणि यासाठी मी तुमचा मित्र भाऊ आदेश बाळासाहेब करपे नेहमी तुमच्यासाठी तत्पर आहे मित्रांनो. आणि आपली ही बॅच मंडेला चालू होते. खाली एक समोरही नंबर आहे तुमचा, खाली व्हिडिओच्या खाली नंबर असणार आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही प्रकारामध्ये आपली बॅच आहे. जे लोक नाशिकच्या सराउंडिंगला राहतात, मी तर तुम्हाला सजेस्ट करेल, ज्याला खरंच तलाठी बनायचंय, की तुम्ही खरंच नाशिकला येऊन जा. तुमच्या राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था इथे होईल. पण इथे जी सराउंडिंग तुम्हाला बघायला मिळेल ना, आजूबाजूचं वातावरण, त्यावरच तुम्ही प्रिलिम्स पास होऊन जाल. आणि मेन्सला तुम्ही कष्ट कराल अजून. सो तुम्ही येऊ शकतात ऑफलाईन बॅच साठी. पण एखादा माझा खरंच बांधव बिचारा गडचिरोली नागपूरला राहतोय, जो नाही येऊ शकत. आता आपल्याकडे नागपूर चंद्रपूरचे पण मुलं आहेत बरं का, पण नाहीच येऊ शकत. किंवा माझी एखादी ताई आहे जिचं खरंच लग्न झालेलं आहे आणि तिला नाही जमत आहे सर्व प्रपंचापासनं, तर तुम्ही आपली ऑनलाईन बॅच आहे. खाली मी आपल्या ऍपचं नाव आहे कर्मयोगी करिअर अकॅडमी. खाली आपली बॅच आलेली आहे. उद्या परवापर्यंत तिचा पोस्टर पण येऊन जाईल. ऑलरेडी लेक्चर वगैरे सर्व रेकॉर्ड झाले. ही गोष्ट समजून घ्या की सरळ सेवेमध्ये तलाठी राहिलेली नाहीये. सो प्रिलिमचे प्रश्न एवढे सोपे नाहीये. तुम्हाला एमपीएससी लेवलचा अभ्यास करावा लागेल. त्याच लेवलचे पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागेल मायबाप. त्याची तयारी असू द्या. रोजचे 2-2, 3-3 लेक्चर करावे लागतील. 6-6, 7-7, 8-8 तास अभ्यास करावा लागेल. तेव्हा जाऊन ती प्रिलिम्स निघेल. कारण की मान्य मला 60,000 पोरं जात आहेत. एकेकाळी तर 19 पण कट ऑफ लागलाय. मग 19 तेव्हा कट ऑफ लागला म्हणून आता लागेल असं नाही ना. स्पर्धा पण वाढली. 30, 40, 50 किती लागू शकतो. आणि खरी लढाई आपली मेनची आहे. त्यामुळे आमचा जो मेन फोकस आहे तो आहे लँग्वेजवर, इंग्लिश आणि मराठी. प्रिलिम्स करता करता साईड बाय साईड थोडंसं मेन्सचा पण अभ्यास करायचा. कारण की वेळ कमी ना. मेन्सला फक्त 1.5 महिने आणि प्रिलिम्स ही क्वालिफाय, त्याचे मार्क फायनल रिझल्टला नाहीये. तुमची मेन झाली, तुम्ही सिलेक्ट झाला, दॅट्स इट. सो यासाठी आपली ही बॅच मित्रांनो सुरू होते. तिची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलेले, ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही पद्धतीत. मंडेला या सोमवारी आपली ऑफलाईन बॅच सुरू होते मित्रांनो, कर्मयोगी करिअर अकॅडमी भावी तलाठी बॅच. कारण की आता तलाठी घडवणारे भावी तलाठी. त्याच्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन करायची आहे तर ऑनलाईन बॅच ऑलरेडी आहे. उद्या जाऊन तुम्ही थंबनेल बघून घ्या, नवीन पोस्टर आलेला असेल. तिथं काही अडचण आली, माझाही नंबर दिलाय खाली, कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. काही वाटलं तुमचा भाऊ आहे. आता राहिली पुढची दिशा कशी असेल. आता माझे काही मित्र असे पण आहे ज्यांना क्लास पण नाही करायचा आहे, ज्यांना काहीच नाही करायचंय, पण मी हेल्प म्हणून आपण पुढे कंटिन्यू करू ही सिरीज. पुढच्या सिरीजमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला एक गोष्ट अजून घेऊन येतो. ती गोष्ट म्हणजे की तुमची बुक लिस्ट काय असली पाहिजे, तुम्ही कोणते पुस्तकं वाचले पाहिजे, किती वेळ वाचलं पाहिजे, हे तुम्हाला मी घेऊन येतो. नंतर आपल्या ऍपची जी लिंक आहे आणि ती सिरीज मग आपण तशीच आपण क्लिअर करू. म्हणजे जसं की तुमचं बुक लिस्ट झाली, बुक लिस्ट झाल्याच्या नंतर काही प्रश्न असतील ते कसे सॉल्व्ह करायचे, अननोन क्वेश्चन असतील, 1 तासामध्ये पेपर कसा सॉल्व्ह करायचा, ही सर्व स्ट्रॅटेजी जी आहेत इन डिटेलमध्ये डिस्कस केली जाईल. ऍप घेणारे किंवा ऑफलाईनला बॅचला घेणारे त्यांना पर्सनल मेंटरशिप असेल आमची. पूर्ण 24 तास तर आम्ही अवेलेबल नाही राहू शकत, पण जितक्या वेळ रात्रीचं जेवढं जागा आहे, तुमचे जे काही प्रश्न आहे नक्कीच सॉल्व्ह करायचा आम्ही सर्व प्रयत्न करू. आणि ऍपची जी लिंक आहे ती खाली तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इतरही काही गोष्टी, आपल्या इंस्टाग्रामचं पेज आहे, सर्व गोष्टी बघा, फॉलो करा, जेणेकरून आपण पुढे कनेक्ट राहू. कारण की आता आपल्याला सोबत लढायचं मित्रांनो. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. आपण लवकरच नव्या व्हिडिओ सोबत भेटूयात. जय तलाठी, जय क्लर्क, जय एमपीएससी. धन्यवाद.